आजचा जो दिवस आहे तो आहे पाहुण्यांच्या रिटर्न जर्नीचा. म्हणूनच आम्ही सिटीमध्ये त्यांना सोडवण्यासाठी आलो होतो आणि बंगलोर असं काही सुंदर दिसत होतं. बंगलोरमध्ये आता हे पिंक फ्लावर मस्त उमललेले होते. कबन पार्कच्या जवळचं हे दृश्य आहे. खूप भारी वाटलं हे पाहून. ताईचा स्टॉप होता पहिला म्हणजे माझ्या बहिणीचा. मग आम्ही उतरलो आणि पहिल्यांदा तर आईस्क्रीम खाऊन घेतली, कारण की बाकीचे जे मेंबर होते ना त्यांना सर्वांना ट्रॅव्हल करायचं होतं आणि खोकतसुद्धा खूप होते, म्हणून म्हटलं त्यांना काय देऊ नये. आणि फायनली ही शेवटची आईस्क्रीम आम्ही दोघी मस्त एन्जॉय केली. नंतर गाडीमधनं बॅगा वगैरे घेतल्या, म्हणूनच आम्ही हसतोय की आम्ही फक्त दोघीच जाऊन आईस्क्रीम खाऊन आलो होतो आणि हे मेंबर मात्र गाडीमध्ये बसलेले होते. बॅगा वगैरे घेतल्या, ऑफिसमध्ये इन्क्वायरी केली. बस वगैरे डिले वगैरे तर नाही ना, असं काहीचं. पण काही नाही, व्यवस्थित वेळेवर होती बस तिची. म्हणून म्हटलं चला आता फायनली हम्पीला बाय करायची वेळ आली होती. बाकी सर्व मेंबर गाडीमध्येच बसले होते आणि सिटीमध्ये एकदम मेन रोडलाच ऑफिस होतं, म्हणून त्यांना काही बाहेर आम्ही घेतलं नाही. हे सर्व यांना गाडीमध्येच ठेवलं आणि फायनली ताईने सर्वांना बाय करून आता त्यांचं जे ऑफिस होतं तिथे हे लोक थांबणार होते. त्यांनासुद्धा अजून 1 आवर होता, म्हणून ते बसचा वेट करतील त्यांच्या ऑफिसमध्ये बसून. छान होतं, कारण की बऱ्यापैकी कधी कधी काय होतं ना, एकदम रोडवरतीच त्यांचा स्टॉप असतो, त्यांचं ऑफिस वगैरे असं काहीच नसतं. आणि पहिला स्टॉप होता तिचा, इथूनच गाडी त्यांची स्टार्ट होणार होती बंगलोरमधनं, म्हणून काय टेन्शन नव्हतं. ऑफिस होतं तिथे हे लोक बसले आणि फायनली हम्पीला बाय करून आम्ही यशवंतपूरला निघालो. कारण की माझी जी फ्रेंड होती त्यांना यशवंतपूरवरनं ट्रेन होती, तर पहिल्यांदाच रिव तर असा रेल्वे स्टेशनवरती आला होता, म्हणून त्याला खूप भारी वाटत होतं. एवढ्या सगळ्या ट्रेन वगैरे पाहून तो त्याचा कुतूहलाने प्रश्न विचारणं सुरू होतं. आणि इथे ना यशवंतपूरला कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्याच्यामुळं बऱ्यापैकी असे हे खड्डे वगैरे खोदलेले खूप ठिकाणी होते. रिया निशानला घेऊन आम्ही गेलो ट्रॅकवरती. तर ऑलरेडी त्यांची ट्रेन लागलेली सुद्धा होती, पण अजून 1.5 आवर वेळ होता, म्हणून मग काय करायचं. रिव आणि ईशान हम्पी तर ऑलरेडी गेला होता, पण रिव वगैरे तर मस्त खेळत होते, एन्जॉय करत होते. 1 तास खालीच आम्ही थांबल्यानंतर ना, आणि आतमध्ये सुद्धा AC वगैरे बस ट्रेन होती, त्याच्यामुळं त्यांचंही काम सुरू होतं, क्लिनिंग वगैरे चालू होतं. आणि 1 तास तर आम्ही बाहेरच घालवला आणि नंतर AC वगैरे त्यांनी ऑन केले होते. म्हणून मग आम्ही आता गेलो ट्रेनमध्ये थोडा त्यांना टाईम स्पेंड करायला, किंवा रियाला सुद्धा ट्रेन आतमधनं कशी असते हे सुद्धा पाहायचं होतं, खेळायचं होतं. जसे आम्ही आतमध्ये गेलो तसं ह्यांचं खेळणं मात्र सुरू झालं. नॉनस्टॉप. मुलं म्हटलं की खेळतच राहतात, त्यांना खेळायला खूप आवडतं. आणि 10-15 मिनटं खेळून झाल्यानंतर फायनली सर्वांना बाय केलं आणि आता आमची घरी जाण्याची म्हणजे आमचा फक्त रिटर्न जर्नीचा प्रवास स्टार्ट झाला. आणि फायनली आम्ही